नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, असाबिया हा शब्द फार थोड्या लोकांना माहिती आहे. अरबी शब्द आहे आणि मी माझं राजकीय विश्लेषण करताना त्या असाबिया या शब्दाचा फार वापर करतो आणि म्हणून असाबिया तुम्हाला समजावणं आवश्यक आहे. कारण मी जे आता 2024च्या निवडणुकांच्या निकालाचं भविष्य करणारं पुस्तक लिहिणार आहे 2014 आणि 2019 च्या निकालाप्रमाणे निवडणुकीप्रमाणे, त्यामध्ये सुद्धा असाबिया हा शब्द वारंवार येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याविषयी बोललं पाहिजे. भारतीय असाबिया म्हणजे काय हा विषय मी आत्ता मांडतोय. तो त्या विषयाकडे वळण्याआधी थोडं समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे असाबिया हा शब्द वापरला जात नसला तरी असाबिया ही जी मानसिकता आहे ती आपल्याला बघता येते. मित्रांनो, आता जवळजवळ 16 महिने होऊन गेलेत महाराष्ट्रातल्या सत्तांतराला. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभा निवडणुकांचं नेतृत्व तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. शिवसेना आणि भाजप युती हे एकत्र लढलेले होते आणि निवडणुकीमध्ये मतदाराने त्यांना बहुमतसुद्धा दिलं होतं आणि जागा वाटप करताना भाजपने आपल्या हक्काच्या काही जागा या शिवसेनेला देऊ केल्या होत्या. मला वाटतं कल्याणमधून जो मनसेचा आमदार निवडून आला राजू पाटील, ती जागा 2014 मध्ये भाजपच्या नरेंद्र पाटील यांनी जिंकलेली होती, पण ती जागा भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी, तेव्हा एकत्रित असलेल्या शिवसेनेसाठी सोडली होती. पण नरेंद्र पाटील यांनी बंड केलं आणि ती जागा भाजपनेही गमावली, शिवसेनेनेही गमावली आणि मनसेचा उमेदवार तिथून निवडून आला. पण लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की भाजपने आपला आमदार तिथला असताना सुद्धा ती जागा शिवसेनेला दिली. 2019च्या लोकसभेला पालघरची जी जागा होती लोकसभेची, ती भाजपने शिवसेनेला सोडली, जिथून शिवसेनेलाच हरवून पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित हे भाजपचे उमेदवार जिंकले होते. पण युती करताना, आघाडी करताना आपलं काहीतरी द्यायचं असतं हे भाजपने पाळलेलं होतं आणि म्हणूनच ती जागा दिली. याला असाबिया म्हणतात. मित्रांनो, ज्या वेळेला कोणी मित्र असतो त्या मित्रासाठी त्याग करण्याची जी तयारी असते त्याला असाबिया म्हणतात. आणखीन थोडं मागे जाऊ. 2022 मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका घेताना तिथल्या अनेक मंत्र्यांविषयी, नेत्यांविषयी भाजपच्या जनमानसात नाराजी होती आणि ती नाराजी मतदानातून व्यक्त होण्याची भीती असल्यामुळे गुजरात सरकारचा, राज्य सरकारचा चेहरा मोहरा बदलणं हे मोदी आणि शहांना आवश्यक वाटलं आणि त्यांनी तो चेहरा बदलला. एकदम नवा अख्खं मंत्रिमंडळ असं आणलं की ज्या मंत्रिमंडळामध्ये एकही पूर्वानुभव असलेला मंत्रीसुद्धा नव्हता. सगळंच्या सगळं आधीचं ते रुपानी म्हणून मुख्यमंत्री होते आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ, सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला आणि जो माणूस कधी साधा मंत्री पण नव्हता अशा, मला वाटतं भूपेंद्र पटेल या नव्या आमदाराला थेट मुख्यमंत्री केलं आणि मंत्रिमंडळात सुद्धा अगदी नवे चेहरे घेतले आणि सगळ्याच्या सगळ्या आधीच्या मंत्र्यांनी तक्रार केली नाही. सगळ्यांनी गुपचूप राजीनामे दिले, पक्षासाठी त्याग केला आणि भाजप हा 2022च्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक आमदार निवडून आणले. 157 वगैरे. त्याच्या आधीचा 150-52चा जो रेकॉर्ड होता माधवसिंग सोलंकी यांचा, त्यापेक्षाही 4-5 आमदार अधिकचे 6व्यांदा निवडणूक जिंकताना भाजपने निवडून आणले आमदार. ते आमदार येऊ शकले त्याचं कारण असाबिया होता. आपण जो पक्ष आहोत, जे संघटना आहोत, त्या संघटनेमध्ये
कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, तिकीट मिळालं न मिळालं तरी पक्ष महत्त्वाचा, पक्षाची भूमिका महत्त्वाची, पक्षाचं उद्दिष्ट महत्त्वाचं. ते उद्दिष्ट साध्य करताना जो कोणी नेता असेल त्याला यशस्वी करण्यासाठी आपण आपलं सर्वस्व झोकून द्यायचं. याला असाभिया म्हणतात. बंधुभाव. सामुदायिक हितासाठी व्यक्तिगत पातळीवर त्याग करणं म्हणजे असाभिया असतो. त्याला बंधुभाव असं पण म्हणतात, ब्रदरहूड असं पण म्हणतात. आणि त्या ब्रदरहूडला अरबी शब्द असाभिया असा आहे की मित्रांचा एक ग्रुप असतो, गट असतो. तो एकमेकांसाठी जीवाला जीव देण्या इतका जवळचा असतो. सख्या भावापेक्षाही, रक्ताच्या भावापेक्षाही एकमेकांसाठी जीवाला जीव देणाऱ्या लोकांचा जो समूह असतो त्यांच्यामधलं जे नातं असतं त्या नात्याला असाभिया म्हणतात. आणि भाजपमध्ये अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य असतं. आणि ते गुजरातमध्ये आपण बघू शकलो की सगळंच्या सगळं मंत्रिमंडळ बाजूला झालं आणि सगळंच्या सगळं नवं मंत्रिमंडळ आलं. आणि 1 वर्षानंतर नुसतं पक्षाला मोठं यश मिळालं नाही तर रेकॉर्ड ब्रेक आमदार संख्या निवडून आली, रेकॉर्ड ब्रेक मतदानाची टक्केवारी मिळाली. तेच आपण महाराष्ट्रात बघू शकतो. 16 महिन्यापूर्वी ज्यावेळेला शिवसेनेत फूट पडली आणि परत एकदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आणलं गेलं तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत अशीच चर्चा होती की चला मी पुन्हा येईन म्हणालेले देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. पण ज्या वेळेला राज्यपालांचं निमंत्रण मिळालं आणि त्यासाठीची पत्रकार परिषद घेतली त्यात खुद्द देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की मी मुख्यमंत्री होणार नाही, मी सरकारमध्ये सुद्धा असणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, ही त्यांनी घोषणा केली. पण काही तासातच होणारं जे मंत्रिमंडळ होतं किंवा शपथविधी होता त्यात पक्षाने मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं, तसा आदेश दिला. आणि आपल्या मनातली नाराजी लपून किंवा झाकून देवेंद्र फडणवीसांनी पक्षासाठी व्यक्तिगत अपमान पण गिळला आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. अनेकांची टिंगल झाली, अनेकांनी फडणवीसांची टिंगल केली. सुप्रिया सुळेंना तर केवढं दुःख झालं की अरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस 2.5 वर्षासाठी उपमुख्यमंत्री झाला. काय पक्षाने देवेंद्र फडणवीसांवर अन्याय केला. म्हणजे आपल्या पित्याने बहुमत मिळवलं असताना देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्ष नेता बनायला भाग पडलं. त्यांच्या तोंडातला मुख्यमंत्री पदाचा घास हिरावून घेतला तेव्हा तो अन्याय आहे असं सुप्रियाताईंना वाटलं नव्हतं. पण आता वर्षभरानंतर त्यांना देवेंद्र फडणवीसांचा फार कळवळा आलेला आहे. पण सुप्रियाताईंना कळलं नाही की देवेंद्र फडणवीस पक्षासाठी जे काही करतात त्याला असाभिया म्हणतात. पक्ष यशस्वी झाला पाहिजे, पक्षाचं उद्दिष्ट जे असेल ते साध्य झालं पाहिजे आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करायला, स्वतःचं नुकसान सोसायला जो तयार असेल त्याला असाभिया म्हणतात. अगदी देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा उघडपणे सांगितलेलं आहे. पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं आणि उद्या पक्षाने सांगितलं की मंत्रीपद सुद्धा मिळणार नाही, नुसता आमदार म्हणून राहा तरीही राहील. पक्षाने सांगितलं केंद्रात जा, पक्षाने सांगितलं खासदार हो तर तेही करीन. आणि त्याच्याही पलीकडे पक्षाने सांगितलं आता तुझा उपयोग संपलाय, तू घरी बस, तर घरी सुद्धा बसेन. हे जे देवेंद्र फडणवीस बोलले त्याला अरबी भाषेमध्ये असाभिया म्हणतात. तो जो जमाव, तो जो समूह, तो जो कळप, ती जी टोळी असते त्या टोळीचं उद्दिष्ट जे असतं ते गाठण्यासाठी प्रत्येकाने आपलं सर्वस्व पणाला लावायचं असतं. असा जो त्या टोळीमध्ये परस्पर बंधुभाव असतो आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये आपलं नुकसान होईल, आपला जीव जाईल तरी बेहत्तर. म्हणजे सैनिक जो युद्ध लढत असतो, सीमेवर असो
किंवा सीमेच्या पलीकडे असो, जो सैनिक लढत असतो तो जो समाजाविषयी, आपल्या सेनेविषयी, आपल्या सेनापतीविषयी त्यागाला तयार असतो त्याला असाबिया म्हणतात मित्रांनो. तुकाराम ओंबळे यांच्या हातात साधी लाठी होती. 15 वर्षापूर्वी त्या तुकाराम ओंबळेंनी आपला जीव अर्पण केला. पिस्तूल नव्हतं, पण ज्याच्याकडे मशीन गन होती त्याला तुकाराम ओंबळे जाऊन भिडले आणि त्याने झाडलेल्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या, पण अजमल कसाबला जिवंत पकडून दाखवला. त्याला असाबिया म्हणतात. आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायचं, पण उद्दिष्ट साध्य करायचं. उद्दिष्ट व्यक्तिगत नसतं तर सामूहिक असतं. ह्या धारणेने जो माणूस कार्यरत होतो त्याला असाबिया म्हणतात. तो अडवणूक करत नाही, ब्लॅकमेल करत नाही. पदांसाठी, अधिकार पदासाठी, मुख्यमंत्री पदासाठी अडून बसत नाही. मुख्यमंत्री पद नसेल तर युती मोडली, एवढ्या जागा नसतील तर युती मोडली, आघाडी मोडली असे म्हणणाऱ्यांना असाबिया म्हणजे काय माहिती नसतं. आणि असे लोक राजकारणात आणि लढाईत अपयशीच ठरू शकतात. अपयशी ठरू शकतात. कारण आपले मित्र पक्ष किंवा मित्र सहकारी यांच्यासाठी तुम्ही त्यागाला तयार नसाल तर समोरचा सुद्धा तुमच्यासाठी त्याग करायला तयार नसतो. ज्या भारतीय जनता पक्षाने आपण जिंकलेल्या जागा सुद्धा 2019 मध्ये भाजपला दिल्या किंवा बिहारमध्ये जिंकलेल्या जागा सुद्धा नितीश कुमारांना दिल्या, त्याला असाबिया म्हणतात. त्याची बूज उद्धव ठाकरे असतील किंवा नितीश कुमार असतील यांनी राखली नाही आहे, लक्षात घ्या मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही असाबिया पायदळी तुडवता तेव्हा तितके जीवाभावाचे सहकारी तुम्हालाही मिळत नसतात. तेव्हा शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 40 आमदार घेऊन बाहेर का जाऊ शकले? उद्धव ठाकरेंची काय चूक झाली हे समजून घ्यायचं असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या. बाळासाहेबांच्या शब्दावर आपलं आयुष्य झोकून देणारे तरुण होते. बाळासाहेब आपल्याला साहेब तिकीट देतील, आमदार करतील यासाठी आलेले लोक नव्हते. बाळासाहेबांच्या शब्दाखातर सर्वस्व झोकून देणारे होते. त्याला असाबिया म्हणतात. ते 60-70 गेलेले शिवसैनिक आजही माझे मित्र आहेत, भेटतात. त्यांना काही मिळालं नाही. अगदी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख हे पद सुद्धा मिळालं नाही, तरीही राबले, सर्वस्व झोकून दिलं. शिवसेना सत्तेत आली, सत्तेत नव्हती, तरीही त्यांना काही मिळालं नाही. तरीही तेवढ्याच अगत्याने शिवसेना यशस्वी व्हावी म्हणून काम करत. मला एक दत्ताजी साळवींचं एक वाक्य आठवतं. 89-92 वगैरे केव्हा तरी कुठेतरी भेट झाली होती सेना भवनात वगैरे, आणि दत्ताजी म्हणाले, वय झालेलं होतं, खूप वयस्क झालेले होते दत्ताजी साळवी. ते म्हणाले, डोळे मिटण्यापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री बघायचा आहे. मित्रांनो, त्याला असाबिया म्हणतात. मला कुठलं पद मिळतं हे दुय्यम असतं. मी ज्या हेतूने, ज्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर एकत्र आलेलो आहे त्यांचं सामुदायिक उद्दिष्ट जे आहे ते गाठायचं असतं. आणि त्यासाठी आपण काय देऊ शकतो, आपलं योगदान काय असेल याचा विचार करतो, तो असाबिया असतो. आणि मोदींना कधीही न भेटलेले, मोदींची ओळखसुद्धा नसलेले, देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले असे लाखो करोडो लोक आहेत की जे मोदींच्या मागे 2014 साली एकवटत गेले आणि त्यांनी मोदींना सत्तेवर आणलं. तोपर्यंत त्यापैकी करोडो लोक भाजपच्या जवळपास नव्हते. ते मोदींच्या कारणासाठी आकर्षित झाले. त्यांना अमित शहांनी संघटित केलं, त्यातून पक्ष देशव्यापी केला. कारण असाबिया असला तरच पक्ष सशक्त होईल, वाढेल आणि सत्तेपर्यंत जाईल. नाही दीर्घकाळ यशस्वी होत राहील हे ओळखणारा नेता नरेंद्र मोदी होते, तसेच अमित शहा होते. म्हणून 5 वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान होते आणि पक्षाध्यक्ष होऊन अमित शहा पक्षाचं संघटन
वाढवत होते, त्याची पाळंमुळं अनेक राज्यात रुजवत चाललेले होते. कारण त्यांना असाबिया कळलेला आहे. असाबिया कळलेला आहे. पदं मागायला येणारे वेगळे असतात आणि एका विचाराने एका भूमिकेला यशस्वी करून विजयी करण्यासाठी झुंजणारे वेगळे असतात. त्या झुंजणाऱ्यांना पक्षात आणून त्यांना आपल्या कामात गुंतवायचं आणि पक्षाचा विस्तार करायचा, पक्षाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकायच्या. हा जो असाबिया आहे याचा मागमूस ज्या इंडी आघाडीत नाही, ती इंडी आघाडी यशस्वी होऊ शकत नसते. महाविकास आघाडीसुद्धा एकत्र होऊ शकत नसते. कारण तिथे आलेले महाविकास आघाडीत आलेले पक्ष हे निवडणुका लढण्यापूर्वी एकत्र नव्हते. निवडणुका जिंकल्यानंतर आपल्याला कुठली कुठली पदं मिळणार याचे सौदेबाजी करून एकत्र आले. आणि या सौदेबाजीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना वळवत आणि फरफटत नेली. त्याच्या परिणामी शिवसेना दुभंगली. शिवसेनेमध्ये जो असाबिया होता त्याला खुद्द उद्धव ठाकरे यांनी सुरुंग लावला. अरे आपला नेताच पक्षाचे विचार, उद्दिष्ट, भूमिका ही पायदळी तुडवून आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी पदाला भुलून, पदाच्या आमिषाला भुलून आपल्या पित्याच्या सगळ्या आजवरच्या वारशाला काळीमा फासत असेल तर मग आपण तरी सर्वस्व झोकून का द्यायचं, हा विचार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्य शिवसैनिकामध्ये, सामान्य आमदारामध्ये रुजवला गेला, भिनवला गेला. त्याच्या परिणामी 2.5 वर्षानंतर शिवसेनेत फूट पडली. कारण शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली ती सुद्धा असाबियाचा महाराष्ट्रातला आधुनिक आविष्कार होता मित्रांनो. अगदी मी सुरुवातीच्या काळातले विजय गावकर वगैरे सारखे नगरसेवक बघितलेत, त्यांना काही कळत नव्हतं, काहीही कळत नव्हतं. अशी नवी पोरं नगरसेवक झालेली होती. पण ती नगरसेवक होण्यासाठी शिवसेनेत आलेली नव्हती. मराठी अस्मिता, मुंबईवर मराठीचा शिक्का कायम राहणं, या उदात्त उद्दिष्टाने एकत्र आलेले लोक हे पुढल्या काळात नगरसेवक, आमदार, मंत्री वगैरे झाले. पण एकत्र आले तेव्हा त्यांच्या मनात तिळमात्र स्वार्थ नव्हता. आणि ज्या वेळेला अशा कुठल्याही पदाचा भुकेला आपला नेता बाळासाहेब तसा सत्तेचा भुकेला नाही हे जेव्हा दिसत होतं तेव्हा प्रत्येक शिवसैनिक आपलं सर्वस्व झोकून द्यायला तयार होता. तो बाळासाहेब आणि तळागाळातला पोचलेला शिवसैनिक यांच्यातला असाबिया होता. तो असाबियाच उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण टाकला. आणि पदांच्या सौदेबाजीला जिथून उद्धव ठाकरे यांनी प्राधान्य दिलं तिथून शिवसेनेतला असाबिया संपला. आणि तो असाबिया शिवसेनेतला संपवला जात असताना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने असाबियाचा आधार घेऊन पक्ष वाढवला. तो वाढवण्यासाठी इतर पक्षातले लोकसुद्धा आणले. पण संघ आणि भाजप यामध्ये मूलभूत जो असाबिया होता त्याला धक्का लावू दिलेला नाही. आलेल्यांना पदं वाटली पण भाजपच्या संघटन क्षेत्रामध्ये जो असाबिया आहे त्याला धक्का लागू दिला नाही. त्याच्यावर कायम संघाचं वर्चस्व राहिलं. त्याला असाबिया म्हणतात मित्र. तो असाबिया निवडणुका जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवून तुमच्या अंगात रुजवला जात नाही, भिनवला जात नाही. उद्दिष्ट आणि विचार तुमच्यातला असाबिया निर्माण करतात, त्याचा आविष्कार होतो, तो साकार होतो. स्वार्थातून तो होत नाही, व्यक्तिगत स्वार्थातून तो होऊच शकत नाही. आणि म्हणून जो असाबिया भाजपमध्ये आहे त्याचा मागमूस 26 पक्ष एकत्र आले तरी त्याचा मागमूस त्या इंडी आघाडीत दिसत नाही. आणि म्हणून इंडी आघाडी याच्या बैठका खूप होतील पण निवडणुकीत ते यशस्वी होणार नाहीत. कारण इंडी आघाडीमध्ये असाबियाचा दुष्काळ पडलेला आहे. किंबहुना इंडी आघाडीतल्या कुठल्याही पक्षाला असाबिया एकत्र येण्याचा बंधुभाव आणि एकमेकांसाठी त्याग करण्याची मानसिकता
याचा दुष्काळ आहे, ज्याला मी असाबिया म्हणतो, ज्याला इब्न खालदून असाबिया म्हणतो, त्याचा दुष्काळ असलेली इंडी आघाडी भाजपला आणि मोदींना हरवू शकत नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.